नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 3 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं होतं की प्रिया, सायली आणि अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते आणि त्यांच्या ड्रॉवरमधील ते तिन्ही पण सॅम्पल जे आहेत DNA टेस्टसाठीचे तर ते पाहते आणि म्हणते त्याच्यावर तर नाव असून प्रतिमा, प्रिया आणि मैना म्हणजे अरे, आणि या सगळ्यात या तिघींची केस म्हणजे अरे अरे ही तर आमचे DNA सॅम्पल्स म्हणजे हे DNA टेस्ट करतात म्हणून प्रिया एवढी घाबरते ना की बस. आणि आपल्याला ना इथपर्यंत काल दाखवलेलं होतं. आता ही प्रिया या तिघींचीही केस त्या पॉलिथिन पिशवीतून काढणं इतक्यातच अर्जुन आणि सायली जिन्यातच असतात. अर्जुन इशारा करत असतो की सायली बोल म्हणून. सायली लगेच म्हणते अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं रात्रीचे गुलाबाच्या फुलांना हात लावत जाऊ नका म्हणून. अर्जुन म्हणतो मी कुठं हात लावत होतो, मी तर फक्त बघत होतो. आणि आता प्रियाला कळते की हे दोघं जण आतमध्ये यायला लागलेत म्हणून. आता प्रिया पटकन त्या सॅम्पलमधले केस काढायला चाललेले असते ते तसेच ठेवून देते आणि आता घाबरून तिला पळायलाही येत नाही. तोपर्यंत अर्जुन सायली आतमध्ये यायला लागलेले असतात ना. आता प्रिया काय करते, प्रिया पटकन बाथरूममध्ये लपते. आता अर्जुन आणि सायली दोघं जण सुद्धा रूममध्ये येतात आणि त्यांच्या लक्षात येतं की प्रिया लपलेली असणार म्हणून. आणि प्रिया बाथरूमच्या दारातून हे सगळं पाहत असते. आता सायली म्हणते माझी पर्स, अरे माझी पर्स इथे कशी काय, मी तर आत ठेवली होती, मग तुम्ही बाहेर काढलीत का? अर्जुन म्हणतो मी कशाला तुझ्या पर्सला हात लावतोय, तूच ठेवली असेल, तुझ्या लक्षात नाही. सायली वेंद्री आहे का? अर्जुन म्हणतो हो, तो आजकाल ना बऱ्याच गोष्टी विसरतेस तो ना, मान्य कर की मिसेस गडबड घोटाळा आहे. आता सायली म्हणत असते मी हे केलेलं नाही त्यामुळे मी हे मान्य करणार नाही. आणि अर्जुन म्हणत असतो की हे बघ मीही केलेलं नाही आहे त्यामुळे मीही हे मान्य करणार नाही. आता सायली म्हणते की बरं मी ठेवते हातमध्ये. आता प्रियाला दाखवण्यासाठी हे सगळेजण ना अर्जुन आणि सायली हे ड्रामा करत असतात. अर्जुन म्हणतो बरं झालं आता कसं मान्य केलंस, आणि आता पटकन पर्स हातमध्ये ठेव नाही तर पुन्हा विसरशील. आणि मुद्दाम सायली कपाटामध्ये वेळ घालवते आणि अर्जुन मोबाईलमध्ये. आता इतक्यातच प्रिया दरवाजा उघडते बाथरूमचा आणि पटकन बाहेर निघून जाते. आता अर्जुन हे सगळं तिरक्या नजरेनं बघतो ना की आता प्रिया बाहेर गेली म्हणून. आणि आता हे दोघं जण लगेचच यांचा पुढचा प्लॅन सुरू करतात. अर्जुन म्हणतो की बरं झालं ते सॅम्पल्स आपण ते तुझ्या पर्समध्ये न ठेवता ड्रॉवरमध्ये ठेवले ते. आणि म्हणतो की बरं ते सॅम्पल्स आहेत ना व्यवस्थित? तर सायली म्हणते बघते हां 1 मिनिट म्हणून. सायली काय करते की ड्रॉवर उघडते आणि आता बघते तर म्हणते की हो सॅम्पल्स तर आहेतच यामध्ये. अर्जुन म्हणतो वा ग्रेट म्हणून. आता प्रिया हे सुद्धा ना घराच्या दरवाज्यातून हे पाहत असते. सायली म्हणते आता हे सॅम्पल्स ना असे उघडे नाही ठेवत, लॉक करून ठेवते म्हणून. सायली काय करते ड्रॉवरला लॉक करते आणि म्हणते अहो ड्रॉवरला लॉक केलं आहे आणि या चाव्या माझ्या उशीखाली ठेवते आणि पाणी घेऊन येते हां. आणि अर्जुन म्हणतो की ओके म्हणून. आता सायली काय करते पाणी घ्यायला खाली निघून चाललेली असते. आता प्रिया म्हणते सायलीने तर ड्रॉवर लॉकच करून टाकला, आता मला ती सॅम्पल्स कशी मिळणार? आणि म्हणते की नाही काही झालं ना तरी मला ती सॅम्पल्स मिळवायचीच आहेत. आता सायली म्हणते की मी आलेच पाणी घेऊन. आता हे वाक्य ऐकलं की प्रिया पटकन तिथून निघते आणि तिच्या रूममध्ये जाते. आता सायलीच्या हे सगळं लक्षात आलेलंच असतं. प्रिया आता पोचते तिच्या रूममध्ये. आता प्रिया तिच्या रूममध्ये पोचलेली एवढी घाबरलेली असते ना की बस. प्रिया म्हणते अरे हे DNA प्रकरण मला खूप जड जाणार आहे. आम्हा तिघींचं ही सॅम्पल अर्जुन आणि सायलीकडे म्हणजे DNA टेस्ट कधी होऊ शकते? अरे बापरे, एवढी घाबरते ना प्रिया की बस. प्रेक्षकांना तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही बरेच असे प्रेक्षक आहेत जे डेली रिव्ह्यू तर पाहतात पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही. तर प्लीज माझा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सपोर्ट करा. आणि हो काय ना की माझ्याकडे माईक नाही आहे त्यामुळे ना माझ्या आवाजामध्ये ना तेवढी क्लिअरिटी येत नाही, त्यामुळे प्लीज मला चॅनलला सपोर्ट करा. आपण आता पाहतोय की प्रिया खूपच घाबरलेली असते. आता घाबरूनच ना ती अक्षरशः पाणी पिते कारण ती एवढी घाबरलेलीच असते आणि म्हणत असते की माझा आणि प्रियाचा केस सायलीकडे कसा काय आला आणि त्यात महिन्याचा सुद्धा केस होता म्हणून. आता ना प्रियाला सगळ्या गोष्टींची लिंक लागायला लागते. प्रिया म्हणत असते की हां म्हणजे ती केस धरून जी मारामारी झालेली असते ना त्यावेळेस सायलीने प्रियाचा केस मिळवला हे आता प्रियाच्या लक्षात येतं. आणि त्यानंतर सायली मुद्दामून प्रतिमात्याच्या घरी आलेली असते आणि ही सायली जी आहे ती प्रतिमात्याच्या केसांना तेलाने मसाज करत असते. त्यावेळेस प्रतिमाचा केस मिळवला असेल. आता हे सगळं प्रियाच्या लक्षात येतं. प्रिया तर डोक्याला साथ लावते आणि म्हणते हो म्हणजे ही सायली असा खेळ खेळली तर बाप रे असं म्हणते. आणि आता तिच्या लक्षात येते की सायली पण काही कमी नाही हां. आणि आपण पाहतोय की ही प्रिया म्हणते आणि महिन्याचा केस कसा मिळवला असेल पण सायलीने? अरे म्हणजे महिना गायब होण्याच्या अगोदरपासूनच हे सगळं प्लॅनिंग असेल तर? अरे बापरे, की परत विचार करते की नाही की सदा आणि महिना आता अर्जुन सायलीच्या ताब्यात असतील. बापरे म्हणून एवढी घाबरलेली असते ना अक्षरशः तोंडाला हात लावते. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया म्हणते की एवढी मजल झाली का यांची? काही हरकत नाही, ठीक आहे काहीच हरकत नाही. अर्जुन आणि सायलीने किती हातपाय मारले
जो आहे तो मला हवा आहे ना तसाच येणार असं म्हणते प्रिया. आणि प्रिया ना अक्षरशः भांबवलेली असते, तिला काहीच कळत नसतं. प्रिया म्हणते मला ना त्या माझ्या सॅम्पलच्या जागी ना फक्त सायलीचे सॅम्पल ठेवायचे आहेत, मग बाद झालं, म्हणजे ते दोघींशी म्हणजे ते प्रतिमाशी मॅच होतील असंही म्हणते. आणि म्हणते मला ना फक्त आता सॅम्पल बदलते आणि म्हणजे अर्जुन जिथे कुठे DNA टेस्टसाठी जाईल ना तिथे जाऊन मी त्याचा पाठलाग करेन आणि ते सॅम्पल्स बदली करीन असं म्हणते. तर खरं पण आतून ना प्रियाची पाठ टरकलेली असते. प्रिया म्हणते आता ना मला हे सगळं लवकरात लवकर करायला हवं, फार वेळ उरलेला नाही, हातातोंडाशी पाणी जायला लागलेलं आहे असं प्रिया म्हणत असते. पण तिच्या अचानक लक्षात येते की अरे पण हे सगळं करण्यासाठी पैसे तर कुठे आहेत आपल्याकडे. ते म्हणते अरे पण सॅम्पल बदलण्यासाठी आपल्याकडे पैसे कुठे आहेत आणि तेच तर नाही आहेत माझ्याकडे, आणि आता कुठून आणू मी एवढे सगळे पैसे. आणि म्हणते की नागोबा आणि मैपत सोबत होते तेव्हा या सगळ्या गोष्टी मला किती सोप्या वाटायच्या, पण आता मी काय करू एकटी, कुठून आणू मी इतके पैसे म्हणून प्रियाना विचारात पडते. अक्षरशः बराच वेळ प्रियाना विचार करताना दाखवलेली आहे. आणि नंतरच तिच्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मग ती काय करते की कपाट उघडते आणि कपाटातून ना तुझा तो दागिना काढते, म्हणजे एक सोन्याचा हार काढते. आणि मग तिला आता बघा पुढे लगेचच तिच्या लक्षात येते की हा सोन्याचा हार देते आणि मग DNA टेस्टचे सॅम्पल चेंज करते म्हणून. प्रिया आता कपाट उघडून सोन्याचा हार हातात घेते आणि म्हणते आता एकतरी सोन्याचा दागिना या कामासाठी वापरल्याशिवाय पर्याय नाही आहे. अर्जुन सली स्वतःला तुम्ही ना खूप हुशार समजताना, पण तुम्ही जे DNA टेस्ट करायला निघालात ना त्याची वाट लावायला मी तयार आहे असं प्रिया अगदी थाटात म्हणत असते. आणि तो हार घेऊन हातात बराच वेळ बघते, त्यानंतर पर्स घेते आणि पर्समध्ये तो हार ठेवून देते. प्रेक्षकांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आता नागराज आणि महिपतचा जेलमधला सीन पाहणार असतो. जेलमध्ये कैदी आहेत ना स्वतःचं जेवण स्वतः बनवत असतात. आता हा नागराज जो आहे तर तो आता कांद्याची पात चिरत असतो. आता महिपत सुद्धा त्याची कामं करत असतात. तर नागराज म्हणत असतो शेजारच्या माणसाला, तुला माहिती आहे का काही माणसं जे आहेत ना ते मैत्रीच्या नावाखाली कलंक असतात. कलंक म्हणजे मैत्रीच्या नावाखाली म्हणत असतात की आपली मैत्री एकदम सॉलिड, आपण जिगरी मित्र, तुला काय पाहिजे ते करू आपण, असे म्हणणारे असतात. आता हे महिपत सगळं बघतो कारण हा मुद्दा महिपतवरतीच घालून बोलत असतो. नागराज म्हणतो पण वेळ आली ना की असा पाठीत सुरा खूप असतात, असा तो हातात सुरा घेऊन वगैरे म्हणत असतो. आता महिपत पण त्याच्या शेजारच्या माणसाला म्हणतो तुला माहिती आहे का जाग्या, काही माणसं ना राक्षस असतात, राक्षस, पण दाखवतात की आम्ही माणूस आहेत म्हणून, पण आता अशा राक्षसाला मारायचं म्हटलं तर त्याच्या पाठीत 9 इंचाचा सुराच खूप सवा लागतो ना, नाही का, असं त्या जगाला म्हणत असतो जो कधी किंमत असतो. आता नागराज म्हणतो की आणि तुला माहिती आहे का रे, काही लोकांना नुसतं बोलतात पण करून दाखवायची वेळ आली ना की त्यांचे हातपाय चालत नाहीत. आता महिपत रागाने नागराजकडे बघतो. नागराज म्हणतो म्हणजे काय ना की मारण्याची सुपारी घ्यायची 3 लोकांची, त्यातलं एकही मरत नाही, सगळे जिवंतच राहतात असं म्हणून हसायला लागतो. आता सगळे कैदी महिपतकडे बघत असतात आणि नागराजकडे पण. नागराज पुढे म्हणतो अरे त्यातली तरी एक एवढीशी पोरगी असते आणि हे बडबड करणारे आणि बडाई मारणारे, अरे यांना साधं त्या बारक्या पोरीला सुद्धा हाकलवता येत नाही, बोला आता काय बोलायचं. महिपत म्हणतो काय ना जग्या की सुपारी घेणाऱ्या माणसांच्या आजूबाजूला ना रिकाम टेकडी काही माणसं असतात ज्यांना काही कामं नसतात, आणि कसं आहे ना की भावाने फेकलेल्या तुकड्यावरती जगतात रे ती लोक, त्यामुळे ना त्यांची मनगटं लुळी पडलेली असतात ना म्हणून. आता महिपत सुद्धा ना काही कमी नाही, नागराजला उत्तर चांगलाच देतो. नागराज म्हणतो भावाच्या जेवावर जगणारा ना भाऊ परवडला, अरे पण स्वतःच्या पोरीसाठी काहीच करू शकत नाही, त्याचं काय, स्वतःची पोरगी तुरुंगात जायला नको म्हणून तिच्या नावानं तिच्या मरणाचं नाटक, असं नागराज बोलायला लागतो. तर आता महिपत उठतो ना आणि म्हणतो नाग्या तोंडावर जीभ कापून टाकायला टाईम नाही लागणार तुझा. आता नागराज पण उठतो. नागराजच्या अंगात आज भांडण्याची खुमखुमीच फार असते. लगेच नागराज पण उठतो, म्हणतो हात तर लावून दाखव ना तू, मला हात लावून दाखव असा नागराज म्हणतो. आणि म्हणतो नुसता कागदी गुंडेस तू, कागदी गुंड, हिंमत नाही आहे तुझ्यात, असा नागराज मुद्दामून महिपतला उकसवतोय. आणि नंतर नाही याला चांगलाच पश्चाताप होतो की नाही बघा. आता नागराज म्हणतो एवढा मोठा गुंड आहे तरी या जेलमध्ये सडतोय. आणि मग आता महिपत म्हणतो तू काल पिंटावर उभा राहून वार खातं की काय. नागराज म्हणतो तुझ्यामुळे आलोय मी, तर तुझ्यामुळे तू शिक्षा बघतोस तुझ्या पापाची, आणि तिकडं तुझी पोरगी तुझ्या पापाची शिक्षा बघते. आता महिपत बघा त्याचा हात मुरगळतो आणि तिच्या मानेला पकडून त्या उकळत्या पातेल्यावरतीच त्याची हनवटी ठेवतो. पाणी इतकं उकळत असतं आणि अक्षरशः ना महिपत काय करतो त्याच्या मानेला इतका दाबतो, हात पिरगाळतो, त्याचा हात पण पातेल्यावरती ठेवतो, त्याला चटका देतो आणि त्याची मान सुद्धा ना त्या उकळत्या पातेल्यावर ठेवतो. आता नागराज लागतो ना चेकाळायला, नाही महिपत सोड करून लागतो ना ओरडायला जोरजोरात. आणि सगळेजण कैदीना बघतच राहतात. बापरे, आज महिपतने ना चांगलंच नागराजला अद्दल घडवली. आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन.
आपण पाहतो की सकाळी सकाळी ना सायली किचनमध्ये काम करत असल्याने सतत मोबाईलकडे लक्ष असतं. विमल म्हणते, सायली ताई मी भागासपासून बघते तुमचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे का? सायली म्हणते हो. विमल म्हणते मग जा ना तुम्ही, मी सगळं आवरते. सायली म्हणते, विमल ताई तुम्ही ही एवढी भाजी फोडणीला टाकाल का? विमल म्हणते हो मी सगळं करते, तुम्ही निघा म्हणून. अर्जुन आता डायनिंग टेबलवरती बसून सगळं प्रियाकडे लक्ष देत असतो आणि म्हणतो की बायको अगं नाश्ता दे ना म्हणून. सायली म्हणते हो हो देते, हां देते म्हणून आता सायली काय करते की नाश्ता घेऊन येते आणि आता अर्जुनच्या समोर ठेवते आणि म्हणते हे घ्या बरं. आणि म्हणते पटकन नाश्ता करून घे. अर्जुन म्हणतो अगं अजून तुझं आवरलं नाही, अगं आपल्याला निघायचं आहे. सायली म्हणते हो मला आवरायला किती वेळ लागतो, 5 मिनिटात आवरून होतं आहे माझं. अर्जुन म्हणतो अगं प्रिया कुठे दिसत नाही आहे आता, आणि म्हणतो की तिने जर का आपला पाठलाग केलाच नाही तर आपला प्लॅन फ्लॉप होईल ना. सायली म्हणते मला पण ती दिसली नाही हो सकाळपासून, असं कसं काय झालं म्हणून. आणि आता शोधायला लागतात घरभर तर ती काही साप पडत नाही. अर्जुन म्हणतो एनिवे तू तुझं आवरून घे. सायली म्हणते हो आणि जायला निघते. इतक्यातच अर्जुन तिचा हात पकडतो. आता विमल तिथेच असते हा किचनमध्ये. तर बिचारीला इतकं ऑकवर्ड वाटतं, काय काय बघावं लागतं ना. अर्जुन म्हणतो की केस बांधल्यावर सुद्धा तू किती सुंदर दिसतेस ग बायको. आणि लगेचच गालावरती हात ठेवून म्हणतो इस खूबसूरती का राज क्या है ये तो बताओ. आता विमलच म्हणते अहो अर्जुन दादा ती खूबसूरती का काय ना ती बघणाऱ्याच्या ना नजरेत असते, असंही विमल म्हणते. आणि पुढे म्हणते आणि ती तुमच्या नजरेत आहे आणि म्हणूनच तुम्हाला आमच्या सायलीताई नेहमी सुंदर दिसतात, असं विमल म्हणले की अर्जुन म्हणतो हो ना म्हणून. सायली म्हणते तुम्हाला आता उशीर होत नाही आहे का? अर्जुन म्हणतो नाही मला ना रोमॅन्स करताना कधीही उशीर होत नाही. आता आपल्याला पुन्हा सीन दाखवला आहे जेलमधला. आता तिथले कैदी इतके घाबरलेले असतात कारण महिपत काही ऐकतच नसतो. महिपत कंटिन्यू त्या नागराजला ना त्या उखळत्या पाण्याच्या पातेल्यावरतीच त्याचा हात पिरगळून मान ठेवलेली असते. नागराज ओरडत असतो जोरजोरात. आता कैदी हवालदार करून ओरडायला लागतात आणि म्हणतात हवालदार लवकर या, इथे काहीतरी गडबड झाली म्हणून. आता हवालदार येतील या भीतीने महिपत काय करतो पटकन त्याची मान सोडतो आणि नागराज सुद्धा त्या पातेल्यामध्ये डवळायला जो डाव ठेवलेला असतो ना तो डाव लगेच पकडतो, म्हणजेच काय पोलीस आले की काही कळणार नाही म्हणून. महिपत म्हणतो हे नाग्या तोंड आवरायचं नाहीतर पुढच्या टायमाला अख्ख्याच्या अख्खा गरम पाण्यात उकळून काढीन, तुला कळलं का? असं आता हा महिपत म्हणतो आणि म्हणतो की बघ आतापर्यंत मी 15 मूर्ती पाडलेत, 16वा तू असेल, लायकीत राहायचा, कळलं का? नागराज इतका घाबरलेला असतो ना की बस, कारण महिपतने चांगलंच त्याला टक्कर दिलेली असते. आता नागराज पटकन ते पातेल्यातला डाव घेतो आणि आता तो कॉन्स्टेबल येतो आणि बघायला लागतो आणि महिपतला म्हणतो हे काय चाललंय रे म्हणून इथं. तर आता सगळेजण जा आपल्या आपल्या जागेला जायला लागतात. कॉन्स्टेबल म्हणतो चला रे आपली आपली कामं करा चला, असं म्हणतात. आणि नागराज तिथेच उकळत्या पाण्याला हलवत तिथंच बसतो. आणि आता नागराजला बघा चांगलाच पश्चाताप होतो. महिपत नाही ना पाठीमागून त्या कॉन्स्टेबलला ना भोपळा उगारतो मारण्यासाठी आणि आता नंतर खाली बसतो आणि आता कॉन्स्टेबल तिथून निघून जातो. कॉन्स्टेबल आल्यामुळे यांची भांडणं करत थांबलेली असतात. आता आपण पुन्हा सीन पाहतोय सुभेदारांच्या घरातला. सायली म्हणत असते सोडा घ्या माझा, काय चाललंय तुमचं? अर्जुन म्हणत असतो की नाही सोडणार. सायली म्हणत असते अहो माझा हात सोडा. आता प्रतापराव कल्पनाताई असं करतात आणि प्रतापराव हाताने इशारा करतात अर्जुनला काय चाललंय म्हणून. आणि आता हे दोघं जण सुद्धा डायनिंग टेबलकडे येतात, म्हणजे कल्पनाताई आणि प्रतापराव. अर्जुन म्हणत असतो गुड मॉर्निंग म्हणून, हे दोघे पण त्याला म्हणतात की गुड मॉर्निंग. प्रतापराव म्हणतात कल्पना आपण इथेच बसून नाश्ता करूयात की परत जाऊयात आपण? आता असं म्हणलं तर सायली रागाने बघते ना अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो बसा ना डॅडा, बसा असं करायला लागतो. आणि आता खरं तर अर्जुन सुद्धा लाजतो. आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन बघावा तुझा 4 चौघामध्ये तुझा रोमांच चालू असतो. अर्जुन म्हणतो काय करणार मम्मा, माझी बायको दिवसभर काम करून जेव्हा रूममध्ये येते ना तेव्हा ती इतकी दमलेली असते की ती पटकन झोपी जाते, मग मी रोमॅन्स कधी करू हे नाही का? आता असं म्हणलं प्रतापराव तर बघतच बसतात अर्जुनकडे. मग आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे तुला काय म्हणायचं, मी तुझ्या बायकोला सतत कामं सांगत असते का? मग ठीक आहे सायली, तुला आजपासून किचनमधून सक्तीची सुट्टी असं म्हणल्यानंतर अर्जुन लगी येस म्हणतो. सायली म्हणते अवयव तुम्ही काय यांचं म्हणणं मनावर घेताय? आणि म्हणते की मी पटकन आवरून येते, आम्हाला ना निघायचं आहे, तुम्ही बसा ना मी तुम्हाला नाश्ता देते म्हणून. आता ते दोघेजणं बसतात नाश्ता करण्यासाठी. आता अर्जुन मुद्दाम पाणी घ्या असं म्हणत असतो. आता आपण पाहतोय की पुन्हा पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की सायलीने आज केस धुतलेले असतात ना, तर आता ती सायली तिचा टॉवेल केसांचा काढून आणि केस पुसत असते. तर प्रिया तिथे येते आणि म्हणते सायली तुझे काही कपडे आहेत का धुवायला टाकायचे, मी वॉशिंग मशीन लावते. सायली गडबडीत असते आवरायचे, तिला जायचं असतं ना. आणि आता सायली काय करते खुर्चीवरतीच टॉवेल टाकते आणि म्हणते हो आहेत बाथरूममध्ये घे जा. प्रिया टॉवेलकडे बघते आणि म्हणते हा टॉवेल जर मिळाला ना तर यावरती सायलीचा एखादा केस नक्कीच असेल. आता प्रिया काय करते ही पटकन बाथरूममधून आहे ना ती बकेट घेऊन येते ज्यामध्ये कपडे असतात ते. आणि आता खुर्चीवरचा टॉवेल तिला घ्यायचा असतो म्हणून प्रिया काय म्हणते इकडून खालून अर्जुनना बायको तयार झालीस का म्हणून सायलीला हाक मारत असतो. सायलीची पण ना गडबड चालू असते. सायली म्हणते हो आले
प्रिया म्हणते हा टॉवेल पण धुवायचा आहे का, टाकते हा मशीनला. तर प्रिया म्हणते नाही नाही नको, मी ते हातानेच धुते म्हणून. प्रिया म्हणते अगं कशाला, मी हाताने कशाला धुते, हाताने मी मशीन लावणारच आहेस तर टाकते ना. आणि सायली म्हणत असते अगं नको, हाताने धुतली ना की कपडे स्वच्छ निघतात. आता प्रिया म्हणते अगं मी नवीन डिटर्जंट आणला आहे तर त्याच्यामुळे ना कपडे अगदी स्वच्छ निघतात. अगं टाकते ना त्यात मी टॉवेल, स्वच्छ निघेल बघ टॉवेल. अर्जुन पुन्हा हाक मारतो अगं बायको ये आता लवकर. सायली म्हणते हो हो आलेच. आता सायलीची खूप गडबड असते आणि प्रिया म्हणते अगं ऐक ना मी टॉवेल घेते ना. सायलीला काही सुचूच देत नाही आणि म्हणते बघ मी आत्ता टॉवेल टाकते आणि जर का टॉवेल नाही निघला ना तर परत नको टाकू. आता ही सायली म्हणते प्रिया इथून पटकन का जात नाही, अरे ही जर इथंच थांबली तर मी तिच्यासमोर सॅम्पल्स घेऊन कशी निघू. आणि सायली विचार करायला लागते आणि म्हणते की मुळात यावेळी घरात निवांत कपडे कसे काय धुते, हिने तर आपला पाठलाग करायला हवा ना, ही नक्की हिच्या मनामध्ये काय चालू आहे. आता प्रिया म्हणते अगं एवढा काय विचार करतेस, एक टॉवेल तर धुवायचा आहे फक्त. सायली म्हणते जा बाई जा घेऊन जा. आता प्रियाला तर तेच हवं असतं. प्रिया पटकन टॉवेल घेते, तितकी खुश होते ना मनातनं. आणि आता तो टॉवेल घेऊन पटकन ती बघा ती कुठं जाते तर ती तिच्या डायरेक्टर रूममध्ये जाते. आणि आता सायली पण काय करते की प्रिया गेली या गोष्टीच्या आनंदाने आता पटकन ती सॅम्पल घेऊन खाली निघणार असते. पण सायली विचार करते या प्रियाचं वागणं काही कळतच नाही. DNA रिपोर्ट बदलण्यासाठी तिचं सतत आमच्यावरती लक्ष असायला हवं, पण तिचं वेगळंच काहीतरी सुरू आहे. घरातली कामं काय करते निवांत आहे आणि पुन्हा म्हणते की नाही 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 हां म्हणजे कदाचित असं मुद्दामून दाखवते की आमच्यावर तिचं लक्ष नाही, पण आम्ही बाहेर पडल्या लगेच आमच्या मागे येईल असं सायली म्हणते. आणि म्हणते चला बाबा सॅम्पल्स घ्यायला हवेत म्हणून आता सायली सॅम्पल्स घेते. तर ड्रॉवरमधले ड्रॉवरचं लॉक काढून त्यातले सॅम्पल्स घेते आणि आता सायली तिथून निघून जाते. आपण आता पुन्हा सीन पाहतोय प्रियेचा. प्रिया इकडे तिच्या रूममध्ये जाते आणि सायलीचा तो टॉवेल घेते आणि त्या टॉवेलचा एक एक केस काढत असते आणि अक्षरशः तिला त्या टॉवेलवरती ना पहिला सायलीचा एक केस सापडतो. आता तो सायलीचा केस घेते आणि पटकन एका पॉलिथिन बॅगमध्ये पटकन तो केस आहे ना तो टाकून देते. आता केस सापडला याचा इतका आनंद होत असतो ना प्रियाला की बस आता तो केस पटकन त्या पॉलिथिनमध्ये टाकते आणि त्याच्यावरती ना मार्करने प्री असं लिहिते त्या केसच्या पिशवी वरती, म्हणजे जेणेकरून ती सॅम्पल बदलताना लक्षात येणार नाही की हा केस नक्की कोणाचा आहे म्हणून. आणि तिथे फक्त प्रिया नाव लिहिते. आता प्रिया नाव लिहिल्यानंतर बराच वेळ तर ती त्या सॅम्पलकडे बघत असते आणि म्हणते की आता अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करून ही DNA टेस्ट कुठल्या हॉस्पिटलला जाऊन करणार आहेत ना ते बघायला हवं. आणि मग तो सोन्याचा हार हॉस्पिटलमध्ये कोणाला तर देऊन त्या माणसाला फितवायला हवं. एकदा का माझ्या केसाच्या जागी या सायलीचा केस तिथं ठेवला ना की मग प्रियाच कशी तन्वी किल्लेदार आहे हे पुराव्यासकट सिद्ध होईल. आणि म्हणते की तो अर्जुन आणि सायली तोंडघशी पडतील आणि माझं ना कायमचाच विषय संपेल असं म्हणते. आणि पुन्हा ती आता ती पॉलिथिन बॅग तिच्या पर्समध्ये ठेवते आणि काय करते की तो सोन्याचा हारसुद्धा एकदा काढून बघते. आता तो टॉवेलसुद्धा ती तिथून घेऊन जाते. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे आपण पुन्हा आता जेलमधला सीन पाहतोय. इकडे जेलमध्ये ना महिपतला पिशव्या शिवायचं काम मिळालेलं असते आणि महिपत मशीनवरती पिशव्या शिवत असतो. आता कॉन्स्टेबल म्हणत असतो ए नीट काम करा रे, म्हणजे सगळेच कैदी काम करत असतात. एक कॉन्स्टेबल येतो आणि आता महिपतने कशा पिशव्या शिवल्यात ना तर ते बघत असतो. आता तो कॉन्स्टेबल काय करतो, एक पिशवी बघतो आणि त्याला काय ती पिशवी शिवलेली पटत नाही. तो म्हणतो हे काय केलंय, कशी शिवली ही तू पिशवी म्हणून महिपतच्या अंगावरती जोरात ओरडतो आणि म्हणतो नीट शिव ही पिशवी. आता महिपत इतक्या रागाने त्या कॉन्स्टेबलकडे बघत असतो ना की बास, आणि म्हणतो की आत्तापर्यंत इतके फाडलेली माणसं कधी शिवली नाहीत आणि पिशव्या काय शिवून घेतोय माझ्याकडनं असं म्हणून महिपत वैतागलेला असतो. आणि त्याच्यावर तिचं ना तो पेन पण उगारत असतो. इतक्यातच आपण पाहतो की एकदम चांगली आणि व्यवस्थित शिवलेली पिशवी घेऊन नागराज येतो आणि महिपतने शिवलेल्या पिशव्यांवरती ती एक पिशवी टाकतो. आता हे महिपत बघतो ना की हे असं मुद्दा म्हणून नाही की नागराजने ती पिशवी आणून टाकली म्हणून. आणि आता नागराजकडे बघतो आणि महिपत म्हणतो, बराच वेळ तर पहिल्यांदा नागराजकडे बघतो. नागराज उगीचच त्याच्याकडे बघून स्माईल करत असतो. महिपत म्हणतो तू आता माझी मदत करणार आहेस का, नागोबाचे विष कुठे गेला. आता नागराज लगेच हसायला लागतं आणि म्हणतो की या नागोबाला बरोबर कळतं काय करायचं आणि काय नाही, म्हणजे कोणाला डसायचं आणि कोणाला नाही डसायचं ते. तरी महिपत ना त्याच्याकडे रागानेच बघत असतो. नागराज म्हणतो महिपत काय नाही की आपण जर का एकमेकांची गळी पकडली तर काय होणार आहे सांग ना. अरे एकमेकांची गळी पकडून आता आपल्याला उपयोग नाही बाबा असा नागराज महिपतला उलट सांगायला लागतो. नागराज म्हणतो एकमेकांच्या बरोबर राहू आणि आपण इथून सुटू म्हणून. महिपत म्हणतो नाग्या मी ना इथून बाहेर पडणारच आहे, कळलं का, तुझी माझी शिक्षा वेगळी आहे, कळलं ना, माहिती ना तुला ते. आता बघा नागराज इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो महिपत काही झालं ना तर तुरुंगाच्या बाहेरची कामं करायला तुला माझी मदत लागणारच आहे का नाही. अरे दोस्तीत राहूया रे आपण. आणि म्हणतोय बघ दोस्तीत मस्ती नो कुस्ती,
ठीक आहे ना. कसं आहे ना की दोस्तीत राहिलं ना तर कसं होतं, आपलंच बल होतं ना. काय बोलतो असं नागराज म्हणत असतो महिपतकडे बघून आणि लगेचच ती हातातली पांढरी पिशवी घेतो आणि म्हणतो, हे बघ पांढरं निशाण, पांढरं निशाण असं म्हणून ती पिशवी त्याच्या अंगावर टाकतो. आणि आता महिपत ना विचार करायला लागतो. नागराज मनातल्या मनात म्हणत असतो की हो मन नागराज, हो हो मन महिपत, हो मन. त्या प्रियाकडून ना माझी काही अपेक्षा राहिलेली नाही आणि जर का तुझ्याशी दुश्मनी झाली ना तर मग संपलं सगळं. एकतर मला इथंच राहावं लागेल कायमचं, नाहीतर तुझ्या हातून ना मरावं लागेल, असा नागराज मनातल्या मनातच विचार करत असतो आणि म्हणत असतो सो प्लीज हो मन, हो मन. आणि महिपत अजूनही विचारच करत असतो. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. आता आपण पाहतो की अर्जुन आणि सैली लॅबमध्ये येतात आणि म्हणतात, डॉक्टर विचारे आम्हाला ना अर्जंट एक DNA टेस्ट करायची आहे, एक प्रियाचा आणि एक दुसरं म्हणजे महिपत सॉरी असं म्हणत असतो की एक प्रिया, एक प्रतिमा आणि एक मैने, या तिघींची ना आम्हाला DNA टेस्ट करायची आहे म्हणून. आता ते डॉक्टर म्हणतात की हो ठीक आहे नवा, ते हे बघा यांचे काम आहे ना प्रायोरिटी बेसवरती काम करा हां, असं म्हणून तो त्या सेक्रेटरी डॉक्टर सांगत असतात. आता ही सायली म्हणते, हे बघा हे सगळं सामान ठेवण्याची तुमची विशिष्ट पद्धत असेल पण तरीसुद्धा ना मी त्याच्यावरती हिरव्या रंगाच्या खुणा करून ठेवल्यात म्हणून. आता तो जो मुलगा असतो तर तो म्हणतो की हो म्हणून. अर्जुन म्हणतो की बरं. आता तिथे एक डॉक्टर आणि त्यांचा जो म्हणजे हाताखाली असतो ना तर तो असतो हां. आणि आपण पाहतो इकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये पोहोचली सुद्धा अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत. आणि यांना तिथे एका भिंतीच्या आडलं पुन्हा आहे ना हे सगळं ऐकत असते ती. आता त्या डॉक्टरांच्या सोबत अर्जुन आणि सायली दोघेजण सुद्धा ना बाहेर येतात. ते डॉक्टर म्हणतात काळजी करू नका, ॲक्युरेट रिपोर्ट तुम्हाला वेळेत मिळतील. तर अर्जुन म्हणतो थँक्यू डॉक्टर, असं म्हणून अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात. पाहतोय की आता प्रिया विचार करते की आता कोणाला घोळ्यात घ्यायचं म्हणून. इतक्यातच काय होतं की तो डॉक्टरांचा जो कंपाऊंडर असतो ना तर तो येतो. आता हे सायली काय म्हणते, हे प्रिया काय म्हणते, एक्सक्यूज मी, ही आता अर्जुन आणि त्यांची मिसेस आहेत ना हे DNA टेस्टसाठी DNA सॅम्पल्स देऊन गेलेत ना. तर तो माणूस म्हणतो की हो म्हणून. आणि आता ही प्रिया म्हणते, हे बघा त्यामध्ये जे प्रियाचं सॅम्पल आहे ना तर त्याच्या जागी हे सॅम्पल वापरायचं म्हणून. मग तो माणूस म्हणतो म्हणजे तुम्ही मला DNA सॅम्पलमध्ये फेरफार करायला सांगताय, तर ते शक्य नाही. आणि म्हणतो की आमच्या लॅबमध्ये अशा गोष्टी होत नाहीत. आता तो माणूस स्पष्टच सांगतो. आता ही प्रिया ना लगेच म्हणते, हे बघा फुकट करायला नाही सांगत आहे म्हणून पर्समधला सोन्याचा हार काढते आणि लगेचच आहे ना तो त्या माणसाच्या समोर धरते. आता तो माणूस तो हार बघतच राहतो. प्रिया म्हणते, हे बघा हे बघ हे जर काम केलंच ना तर हा दागिना तुझा. आणि पुन्हा म्हणते की मग तो बराच वेळ तो दागिना बघतो आणि म्हणते की हे बघ आणि रिपोर्ट बदलल्यानंतर आणखी एक दागिना मिळेल. आता तो मुलगा म्हणतो नक्की ना, नाही तुम्ही कोणाला काही सांगणार तर नाही ना. प्रिया म्हणते की नाही नाही सांगणार. आता तो सुद्धा लगेचच खिशात तो दागिना ठेवतो. आणि प्रिया काय करते, प्रिया ते जे सॅम्पल आणलेले असतात ना तिने सायलीचे केस, तर तेही तोंडबद्ध ठीक आहे ना. तर तो म्हणतो की हो म्हणून. आणि प्रिया पटकन तिथून निघून जाते. आहे ना तो विचार करतो की अर्जुन आणि सायलीने त्या डॉक्टरांना सांगितलेलं असतं. डॉक्टर म्हणाले असतात की तुम्हाला मला काय सांगायचे, तर अर्जुन म्हणतो की सांगतो म्हणून खिशातला मोबाईल काढतो आणि म्हणतो की त्याआधी हा फोटो तुम्ही नीट बघा. तो फोटो दुसरा तिसरा कुणी नाही, प्रियाचा फोटो असतो. तो दोघांनाही सांगतो की तुम्ही हा फोटो नीट बघा म्हणून. आता अर्जुन तो फोटो दाखवतो आणि म्हणतो, हे बघा ही मुलगी तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला रिपोर्ट्स बदलून द्यायला सांगणार म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो की त्यासाठी ती तुम्हाला पैसेसुद्धा ऑफर करेन. ती फक्त डॉक्टर तुमच्यासाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा बोलू शकते, तुमच्याशी सुद्धा बोलू शकते. डॉक्टर म्हणतात, हे बघा कोणी किती जरी प्रयत्न केले ना तरी माझ्या लॅबमधून आहे ना असे रिपोर्ट म्हणूनच मी DNA टेस्टसाठी तुमच्या लॅबमध्ये आलोत म्हणून. अर्थात डॉक्टर त्याला थँक्यू म्हणत असतात. आता हे डॉक्टर म्हणतात की हे बघ नवाटे तू सुद्धा सगळे सॅम्पल्स आणि ते फोटो बघून ठेवलात ना. तर तो नवाटे म्हणतो हो सर, कितीही सॅम्पल्स बदलण्याचा कोणी प्रयत्न केला ना तर असं होणारच नाही. सायली म्हणते ती जर का इतर कोणाची सॅम्पल्स घेऊन आली ना तर प्लीज त्याच्यावरती खून करून ती बाजूला ठेवून द्या म्हणून, कारण ते सॅम्पल्स कोणाचे आहेत ना हे बघणं आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ते नवाटे म्हणतात की ठीक आहे पण ती मुलगी येईल याची तुम्हाला इतकी खात्री असेल तर ते सॅम्पल घेऊन जायला तुम्ही आता का थांबत नाही. कारण अर्जुन म्हणतो, हे बघा कारण ती कधी येईल हे आम्हाला माहिती नाही आणि शिवाय आम्ही जर का इथे थांबलो हे जर का तिला कळलं तर ती कदाचित येणार पण नाही, असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की हे बघा आम्ही निघेपर्यंत ती वाट बघेन आणि तिच्या वागण्याचा आम्हाला डाऊट आला आहे असं तिला कळूसुद्धा द्यायचं नाही म्हणून. आणि हा कदाचित तिथेचा प्लॅनसुद्धा जिंकू शकते, त्यामुळे प्लीज तुम्ही ना हे तर त्यावेळेस तुम्ही हे नीट हँडल करा. डॉक्टर म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही काळजी करू नका. आणि हे सगळं तो मुलगा आता आठवतो आणि काय करतो, प्रियाने जे सॅम्पल दिलेलं आहे ना त्याच्यावर तर पहिल्यांदा फुली मारतो. आणि आता आपण पाहतो की तो मुलगा तो नवाती का कोण असतो ना तर तो त्या सॅम्पलवर फुली मारतो आणि त्याच्या लॅबमध्ये निघून जातो.
आता तो जो मुलगा आहे ना तर डोंट यूज दिस असं त्या सॅम्पलवरती तो लॅबमध्ये गेल्यानंतर लिहितो आणि आता ते एका ट्रेमध्ये ठेवतो आणि तिथून निघून जातो. आणि आता आपण पुन्हा पाहतोय सुभेदारांच्या घरचं असेल. आता अर्जुन डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि तो म्हणतो आपण आलो तेव्हा दार कसं काय बंद होतं, म्हणजे मामाने अस्मिताताई कुठे गेले. आता लगेच सायली म्हणते अस्मिताताईंना बाळाला आता जर महिन्याला घेऊन जावं लागतं म्हणून अस्मिताताई म्हणून काही आणि अस्मिताताई गेले असतील आणि कदाचित विमलला सुद्धा घेऊन गेला असेल. हे बघा उन्हामुळे तुमची चिडचिड झाली असेल ना तर सरबत प्या म्हणजे जरा तुम्हाला शांत वाटेल. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनना सरबत पित असतो आणि त्याला ते सरबत इतका आवडतो की बस. आणि तो लगेचच म्हणतो की वा बायको आता ना मला खरंच रिलॅक्स वाटतंय. आणि म्हणतो की तू बनवलेल्या सरबतामुळे की आपण DNA सॅम्पल सबमिट करून आलोय त्यामुळे माहीत नाही पण मला ना खूप रिलॅक्स वाटतंय. सायली म्हणते खरंच आज आपलं ना खरंच खूप मोठं काम झालंय म्हणून. आता हे दोघं जण हॉलमध्येच बसलेले असतात ना सरबत पीत. डायनिंग टेबलवरती इतक्यातच फोन येतो आणि म्हणतो अरे डॉक्टर विचारे यांचा फोन. सायली म्हणते लाऊडस्पीकरवर टाका. आता अर्जुन म्हणतो की डॉक्टर साहेब बोला ना. आणि म्हणतो की तुमचा कॉल मी आत्ता इतक्या लवकर ॲक्सेप्ट केला नव्हता. नाही म्हणजे आत्ताच सॅम्पल देऊन आलो नाही मी तुम्हाला. डॉक्टर म्हणतात हो पण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. अर्जुन म्हणतो काय बोला ना. तर डॉक्टर म्हणतात आत्ताच माझा लॅब असिस्टंट नवा ते मला सांगून गेलात की तुम्ही ज्या मुलीचा फोटो दाखवलात ना ती मुलगी त्याला भेटायला आली होती आणि DNA रिपोर्ट बदलण्यासाठी तिने सोन्याचा नेकलेस ऑफर केला होता म्हणून. आता अर्जुन म्हणतो हो मग तुमच्या लॅब असिस्टंटनी काय केलं. डॉक्टर म्हणतात तुम्ही सांगितलं तेच केलं. त्याने अर्थातच तो नेकलेस स्वीकारल्याचं नाटक केलं आणि अर्थातच मला डिटेल दिली. पण तुम्ही काळजी करू नका आता आपण ठरवल्याप्रमाणे रिपोर्टमध्ये एक खरा रिपोर्टच पोचेल म्हणून. आता अर्जुन म्हणतो थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच. मी तुमच्यावरती खूप विश्वास ठेवून आले आणि तुम्ही तो राखला सुद्धा. आता सायली म्हणते डॉक्टर मला त्या नेकलेसचा फोटो पाठवाल का प्लीज. डॉक्टर म्हणतो हो पाठवतो ना. सायली म्हणते आणि डॉक्टर आम्ही तुमच्याकडून तो हार घेऊन जाईपर्यंत तुमच्याकडे हार तो सुरक्षित ठेवा. डॉक्टर म्हणतात हो. अर्जुन म्हणतो डॉक्टर आणखीन एक गोष्ट बरं तुमच्या असिस्टंटला त्या प्रियाने त्या मुलीने काय करायला नक्की सॅम्पल आणून दिलं की नुसतं रिपोर्ट खोटा दाखवायला सांगितला. तर डॉक्टर म्हणतात त्याने तर मला एवढंच माहिती दिली की तो हार देऊन रिपोर्ट बदलायला सांगितले. सॅम्पलबद्दल अजून काय त्यानं सांगितलं नाही. तरीही मी त्या त्याला विचारतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात कळवतो सुद्धा म्हणून. अर्जुन म्हणतो ओके ठीक आहे म्हणून आता फोन ठेवला जातो. अर्जुन सायलीला म्हणतो प्रिया तुझ्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकली आणि आपल्याला हवं होतं ना ते तशीच वागली येते. आता फक्त 2 पॉसिबिलिटी आहेत. आता एक तर जर तिने नवा तिला रिपोर्ट चुकीचा द्यायला सांगितला असेल तर याचा अर्थ तिला खऱ्या तन्वीबद्दल काहीच माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का प्रियाने एखादं वेगळं सॅम्पल दिलं असेल तर ते नक्कीच खऱ्या तन्वीचंच असणार म्हणून असं अर्जुन म्हणतो. म्हणजे प्रियाला माहिती की खरी तन्वी कोण आहे आणि कुठे आहे म्हणून. सायली म्हणते खरी तन्वी खरी तन्वी जर का सापडली तर पुन्हा जिंची ना वर्षानुवर्षीची ना काळजी मिटेल आणि माझी खात्री आहे दिवाळी आता आपला फार अंत बघणार नाही. अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही तू डॉक्टरांना नेकलेसचा फोटो पाठवायला का सांगितलास. कारण सायली म्हणते कारण प्रियाला तो नेकलेस लागल्यानंतरच मिळालेला असेल ना. म्हणजे रविराज काका प्रतिमात्या किंवा पुन्हा जिनेस दिलेला असेल ना. नाहीतर असा नेकलेस खरेदी करायला तिच्याकडे एवढे पैसे कुठे आहेत. आणि म्हणते की तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का म्हणूनच तर तिने घरातला हा दागिना काढून दिला असेल ना. आणि म्हणते खरं तर ते तिथं स्त्रीधन आहे तरी ती त्याचा दुरुपयोग करते चुकीचा वापर करते. आणि सायली म्हणते पण एकदा का जर का तो नेकलेस आपल्या हातात आला ना की योग्य वेळ आल्यानंतर आपण त्याचा वापर करू शकतो. तर अर्जुन म्हणतो चल परीक्षेचा फॉर्म भरून टाक ग्रॅज्युएट हो आणि लगेचच ना परीक्षेचा फॉर्म भरून टाक आणि लॉ पण कर. सायली म्हणते अहो तुम्ही काय करताय. अर्जुन म्हणतो अगो तू ना एखाद्या वकिलापेक्षा ना चांगलं डोकं चालतं तुझं मग तू डिग्री का घेत नाही. सायली म्हणते काही गरज नाही मला त्याची. मला ना असंच वकील बनायला जास्त आवडतं. अर्जुन म्हणतो हो का. आणि आता सायली हसत असते आणि हे दोघं जण पण आता खुश असतात. तितक्यातच बघा आपण पाहतोय की प्रिया येते. प्रिया तर इतकी खुश असते ना की बापरे आता तिने आईस्क्रीम येताना आणलेलं असतं. आता ती डायनिंग टेबलवरती पर्स ठेवते आतमध्ये जाते आणि कंटिन्यू ना तिच्या कानामध्ये हेडफोनच घातलेले असतात. आता अर्जुन आणि सायली तिच्याकडे बघतात आणि नाकच मुरडतात. आता ही प्रिया काय करते की कानातला ना एक हेडफोन काढते आणि म्हणते मी आईस्क्रीम आणलेला आहे तुम्ही खाणार का. अर्जुन म्हणतं नको. आता असं म्हणल्यानंतर प्रिया लगेच स्वतःसाठी आईस्क्रीम वगैरे घेते आणि आता पुन्हा डायनिंग टेबलवरती येऊन उभा राहते. म्हणजे तिची पर्स ठेवलेली असते ना तिथे म्हणून. आणि आता असं आईस्क्रीम वगैरे भरपूर स्वतःला घेते एका बाउलमध्ये आणि तिथे येऊन उभारते डायनिंग टेबलच्या शेजारी. आता सायली अर्जुन हे सगळं खात असतात. प्रिया आईस्क्रीम काय खात असते आणि फारच खुश असते. आज प्रिया तिला वाटत असतं की आज आपण फारच मोठा तीर मारला म्हणून. आता बघा डायनिंग टेबलवरती आल्यानंतर लगेच सायली म्हणते काय गं आज जरा जास्तच आनंदात दिसते. पण प्रियाने हेडफोन घातलेले असते. ती म्हणते काय म्हणतेस हेडफोन काढून. सायली म्हणते नाही म्हटलं आज जरा जास्तच आनंदात दिसतेस तू काही विशेष घडलंय का. आता प्रिया म्हणते अरे
अगं खुश राहण्यासाठी काय विशेष घडायलाच हवं का? असं काही नाही आहे, मी अशीच खुश आहे, सहजच आनंदात आहे असं प्रिया म्हणते. सायली म्हणते हरकत नाही हरकत नाही. अर्जुन पण म्हणतो बी हॅपी म्हणून प्रियाला. आणि प्रिया ना आईस्क्रीम खात असते आणि मनातल्या मनात म्हणत असते मला तर ना हसू तुमच्यावर येते, स्वतःला फार शहाणे समजता ना तुम्ही, पण ज्या क्षणी तुमच्या हातामध्ये प्रतिमाशी माझा DNA मॅच झाल्याचा रिपोर्ट येईल ना तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल म्हणून, आणि मग तुम्हाला कळेल की मी खुश का आहे म्हणून, असं प्रिया मनातल्या मनात म्हणत असते. इतक्यातच प्रियाला एक फोन येतो. आता तो फोन असतो तिच्या मैत्रिणीचा आणि प्रिया मोठ्या मोठ्या आवाजात बोलायला लागते आणि लगेचच म्हणते की हॅलो हा बोल ग. आणि म्हणते अगं हो किती दिवसाने आपण, किती महिने झालं आपण भेटलोच नाही आहेत ग, नाही का असं म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते हो आज मी फ्रीच आहे, चालेल ना, एक काम करूयात आपण आज ना आपण मस्त जेवायला जाऊया आणि त्यानंतर मग आपण मूव्ही बघायला जाऊ, चालेल का, असं प्रिया बोलत त्या डॉक्टरांचा. आणि अर्जुन म्हणतो काय प्रियाने दुसरं DNA सॅम्पल आणलं होतं? डॉक्टर म्हणतात की हो म्हणून. अर्जुन म्हणतो बरं ते सॅम्पल तुमच्याकडेच आहे ना आता? डॉक्टर म्हणतात लॅबमध्येच ठेवलं आहे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो सायली चल आपल्याला ना त्यांनी लॅबमध्येच ते सॅम्पल ठेवले आणि आपल्याला हे कळेल की तन्वीला माहिती की प्रियाला माहिती की खरी तन्वी कोण आहे म्हणून. आणि आता अर्जुन आणि सायली लगेचच आहे ना लॅबमध्ये यायला लागतात आणि म्हणतात की त्या सॅम्पलमुळेच आपल्याला कळेल की खरी तन्वी कोण आहे म्हणून. आणि आता तिथे ज्या ट्रेमध्ये लिहिलेलं असतं ना की डोंट यूज दिस, आता तो जो सॅम्पल असतो ना तर तो तिथला एक माणूस डस्टबिनमध्ये टाकतो. आणि आता डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर डॉक्टर येतात आणि म्हणतात ते नवातेने केलेले नवातेने डू नॉट यूज दिस लिहिलेले सॅम्पल कुठे आहेत? तर तो माणूस म्हणतो मी आत्ताच डस्टबिनमध्ये टाकून दिले. आता तिथे चैतन्य डॉक्टर आणि अर्जुन तिघे पण एकदम शॉक होऊन जातात ना, कारण त्या आपल्याला त्या सॅम्पलसाठी तर एवढा गोंधळ केलेला असतो आणि आता ते सॅम्पल्स डस्टबिनमध्ये गेलेले असतात. आता तुम्हाला काय वाटतं ते सॅम्पल्स मिळतील का अर्जुन आणि सायलीला आणि त्यावरून कळेल का की तन्वी कोण आहे ते? इतक्या लवकर इतकं ते रिव्हील नाहीत करणार, यासाठी मालिका थोडी लांब होणारच. तर असा होता उद्याचा भाग. तर भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.